गर्दी पाहायला मिळाली, यामध्ये कार्यकर्ते नसून पण विद्यार्थी पाहायला मिळाले मोठ्या संख्येने। मला वाटतं आज संपूर्ण देशामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड लाट आणि त्याचं सर्व श्रेय जातं युवा शक्तीला। आणि तुम्ही बघितलं असेल यंग जनरेशन आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये रस्त्यावरती आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि एक राजीनामा आता झालेला आहे। मला वाटतं आता हे सरकारच बरखास्त करायला लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर सध्या सुनील शिंदे देखील आहेत। काय सांगाल एकंदरीत जी आजची गर्दी पाहिली, विद्यार्थी मोठ्या संख्येने होते, कुठेतरी जे सरकारवरती तुम्ही सातत्याने आरोप करत होता की हे अहंकारी सरकार आहे, हा अहंकार मोडीत निघाला त्यांचा? बघा, हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी कामगार आणि शेतकरी एकवटले होते। आता हा देश स्वतंत्र असून आम्ही पारतंत्र्यात आहोत अशा तऱ्हेने एकंदर सगळी वागणूक या शासनाकडून आम्हाला मिळत होते आणि त्याच्यासाठी आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर खऱ्या अर्थाने या शासनाचा रंग समोर आलेला आहे। आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे या शासनाचा रंग बेरंग झालेला आहे आणि भविष्यात या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही बाबतीत भावनांशी खेळतील शैक्षणिकदृष्ट्या तर या सरकारला हे विद्यार्थी टिकू देणार नाहीत। आज यांना एकाला राजीनामा द्यावा लागलेला आहे। अजून हे जर यांनी अक्कल यांना ताळ्यावर आली नसते तर कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत सगळ्या मंत्रिमंडळालाच राजीनामा द्यावा लागला असता अशी परिस्थिती ह्या हिंदुस्थानात निर्माण ह्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमुळे झाली होती। विचारे साहेब, तुम्ही स्वतः दिल्लीमध्ये काही काळ घालवला आहे, तुम्ही सातत्याने एक टीका होत होती की हे सरकार अहंकारी आहे, कुठेतरी या विद्यार्थ्यांमुळे त्यांचा अहंकार मोडीत निघाला? मला वाटतं आता जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा, कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई